जवळच रुपेश असं वाटतं आणि हे जे नवीन संवत्सर आहे 2082 मध्ये मार्केटची वाटचाल कुठल्या दिशेने होईल सेन्सेक्स म्हणजे लेवलच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर? आता जर मागच्या 4 वर्षाचा म्हणजे गेल्या वर्षीचं जो सेन्सेक्सचं जो अर्निंग ग्रोथ होतं ते जवळजवळ 2 ते 3% आसपास होतं. मार्केटचं रिटर्न हे 2-3% आसपास किंवा स्लाइटली थोडं निगेटिव्ह होतं. 2020 आणि 2024 मध्ये जो अर्निंग ग्रोथ होता तो जवळजवळ 20-21च्या आसपास होता. आणि मार्केटने त्याप्रमाणेच रिटर्न दिलं. आताचं जर आपण व्हॅल्युएशन मल्टिपल पाहिलं जे नॉर्मली सेन्सेक्सचं ते ट्रेलिंगच्या बेसिसवर 23च्या आसपास आहे. हो. आणि जर फॉरवर्डच्या म्हणजे पुढच्या 1-2 वर्षाच्या अर्निंगचं एक्सपेक्टेशन केलं की FY 27 आणि FY 28 म्हणजे 28 बरोबर. आणि जर EPS आपण कॅल्क्युलेट केलं सेन्सेक्सचं तर मला असं वाटतं की हा जो PE मल्टिपल जो बाहेर येतोय तो हिस्टॉरिकल जो एव्हरेज आपण पाहिला 19च्या आसपास त्याच्यापेक्षाही खाली आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन कम्फर्ट चांगलं आता चांगलं आहे. आहे. आणि ह्या वर्षीचं जर अर्निंग ग्रोथ जर 8-9%च्या आसपास आलं तर मला असं वाटतं की 2028चा ग्रोथ हा 15-16%च्या आसपास असणार बरोबर. आहे. त्यामुळे जो अर्निंग जो ग्रोथ आहे तो 12-13च्या आसपास एव्हरेज असणार आहे. आणि जर व्हॅल्युएशन मल्टिपल जर हा रिझनेबल लेवलला आहे हिस्टॉरिकल लेवलला आहे तर ते 12 ते 13च्या आसपास तर तुम्हाला रिटर्न देऊ शकतं. त्यामुळे सेन्सेक्सचं जर टार्गेट जर आता जर 84,200-300 आहे तर मला असं वाटतं 1 लाखाच्या आसपास 1-1.5 वर्षाच्या अंतरात आपण हा बरं आणि 12 ते 13% रुपयाचे खूप चांगला रिटर्न हे आहे. दुसरं मग आता Q2 अर्निंग सुरू आहे, सीझन चालू आहे तुमचा